फारसा वेळ घेणार नाही, फक्त डिसिजन कळवा. डिसिजन काय असणार आहे? फलंदाजी. काय म्हणशील, मेगा फायनलच्या मॅच पर्यंत पोहोचला आणि सिनियरच्या विपक्षात खेळतोय, कसं प्रतिक्रिया आहे आणि या स्पर्धेला एन्जॉय करताना मेगा फायनल पर्यंत पोहोचलाय, सो त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? आयोजन तर खूप छान केलेलं आहे. समोरचा संघ सिनियर आहे. आम्ही पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. टीम विकी मात्रे, काय म्हणशील, आता ज्युनियरच्या संघाच्या विपक्षात खेळतोय, पण या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी जर पाहिला तर ज्युनियरच्या संघाने सिनियरच्या संघाला हरवलं होतं, त्यामुळे क्रिकेटमध्ये कोणी कमी नाही, कोणी मोठं नाही आहे. सुरुवातीला गोलंदाजी करायची आहे, 3 षटकांची मॅच. स्पर्धेबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल आणि फायनल बद्दल काय बोलायचा प्रयत्न? प्रथमतः पुन्हा एकदा सांगेन, खूप चांगलं आयोजन केलंय, आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि प्रथमतः गोलंदाजी करताना आम्ही कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या मेगा फायनल साठी. लगेचच जाऊयात मैदानाकडे इन ऍक्शन. सर्व पाहुण्या मंडळींना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आणि मेगा फायनलचा या दैदिप्यमान आयोजनाचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय आदरणीय हनुमानजी वारगडे साहेबांचं इथे शुभागमन झालं. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट बॉलर आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं, सन्माननीय आदरणीय विकीजी हनुमान वारगडे साहेब देखील आपल्या समेत जोडले गेले. स्वर्गीय गणेश अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण पाहतोय जय बजरंग चषक 2024 हे क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन आणि या मेगा फायनलच्या मॅचच्या कडे आपण वळतोय, ज्याची वाट आपण खऱ्या अर्थाने खूप वेळापासून पाहत होतो की मेगा फायनलची मॅच कोण असेल. ते 2 नावं पाहायला मिळतात, पण आता ही ट्रॉफी कोणाच्या नावावरती असेल पाहावं लागेल. कारण की या टायटलला डिफेंड करताना जर पाहिलं तर मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर संघ अगदी क्वालिफायर राऊंडपर्यंत पोहोचले आणि मग पराभवाच्या छायामध्ये ते जाऊन पोहोचले. आणि आता जर पाहिलं गेलं तर 2 वेगळे संघ पाहायला मिळतील. मागच्या हंगामामध्ये पाहिला बोरपाडा संघ क्वालिफाय झाला होता, पण तो सिनियरचा होता, पण यावेळेस ज्युनियर आहे. आणि लगेचच आपण आपल्या व्यासपीठावरती जाऊयात शाही सन्मानाकडे, जिथे तुमच्या समोर जोडले जातील तेजस. थँक्यू सो मच. जाऊयात आपण शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. आपल्या महाराष्ट्राची परंपरा, आपल्या हिंदुस्थानाची परंपरा, अतिथी देवो भव आणि त्याचं काटेकोरपणे पालन याही मुख्य व्यासपीठावरून केलं जाईल, याही क्रीडा मंचावरून केलं जाईल. राष्ट्रवादी भिवंडी तालुका अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी भिवंडी तालुका अध्यक्ष आणि क्रीडा विश्वावर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय गणेशजी आत्माराम गुळवी साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांना सन्मानित करण्याची विनंती मी क्रीडा मंचावरून करणजी वारगडे आणि निशालजी भोईर या दोन्ही व्यक्तिमत्वांना करतो. ही जी जोडी आहे ती सातत्याने या स्पर्धेकरिता झटत राहते. एवन जोडी या बजरंग चषकची करणजी वारगडे आणि छत्रपती शिवाजी महाराज साहेब, आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेला दिलात आणि आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. थँक्यू डीजे. सन्माननीय भावेजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय पण क्रीडा मंचावरून भावेजी भोईर साहेब स्थानापन्न व्हायचे. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
चेक चेक हॅलो चेक. येस धन्यवाद तेजस, थँक्यू सो मच. चला आपण वळूयात मॅचकडे. मॅचकडे वळत आहोत आपण. मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. दोन सलामीचे बॅटर्स टीम एनआर बोरपाडा संघाकडनं. आज युजल डिसिजन पाहिलं, संध्याकाळचं वातावरण आहे त्यामुळे बॅटिंग डिसाईड केली आहे. पहिला बॉल यावेळेस सप्पा पडला आणि बाहेर निघताना आपण पाहिलं किरण मडवी गोलंदाजीवरती, बॉलिंग स्टान्सवरती फ्रंटलाईन गोलंदाज टीम कवाड संघाकडनं. 3 षटकांची मॅच, मेगा फायनलची मॅच. आणि बॅटिंगवरती जर पाहिलं तर निकेतन आणि जयची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये बॅटिंग करताना. सध्या ज्युनियरच्या विपक्षामध्ये सिनियर अशी मॅच चालू आहे, पण मेगा फायनलच्या दोन्ही संघ यावेळेस खेळायचा प्रयत्न केला अगदी फाईन आणि डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे होय. दरम्यान आपला इथे शुभागमन होत आहे. सन्मान्य आदरणीय रमेशजी वाळन साहेब, त्याचबरोबर आदरणीय तुषारजी माने साहेब आणि आदरणीय पिंटूजी वाळन साहेब यांचा शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून आजच्या जेवणाची सोय उपलब्ध करून दिली. पुढचा बॉल पुढे टाकला होता आणि तदनंतर अगदी शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये झेल टिपली जाते वैभव सांबरेच्या माध्यमातून आणि धक्का क्रमांक पहिला. निकेतन एक महत्वाचा फलंदाज माघारी परततोय. थँक्यू सो मच मोनीजी आणि कॉमेंट्री बॉक्स. जाऊयात आपण पुढील साई सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. ज्या व्यक्तिमत्वाकडून आम्हाला तृतीय क्रमांकाची ट्रॉफी एका शब्दावर इथपर्यंत पोहोचवली किंवा ज्यांच्या मार्फत आम्हाला इथे मात्र मिळाली आहे, ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय विकीजी अशोक थोरात साहेब इथे उपस्थित होतात. त्यांनाही मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करण्याची विनंती मी निशालजी भोईर यांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं भगवं वस्त्र, मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती नीरज. ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी लाभली गेली. सन्मान्य अनिकेत सदानंद गुंदोळकर साहेबांचे ते शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपणास देखील विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. मॅचकडे मित्रांनो आपण वळतोय. षटक क्रमांक प्रगतीपथावरती चालू असताना पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती जर पाहिल्या तर टोटल 7 या आकड्यावरती आहेत. निकेतन माघारी परतले गेले आणि जयच्या समवेत नीरज ही जोडी सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय. आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज धीरज मडवी. फार चर्चेत आहे हा खेळाडू धीरज मडवीचा विचार केला तर, कारण की या संपूर्ण स्पर्धेमध्ये धीरजने बॅटिंग चांगली केली, धीरजने बॉलिंग चांगली केली आणि संघाच्या रिक्वायरमेंटनुसार म्हणजे संघाला जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा तेव्हा धीरज मडवीने मैदानामध्ये त्याचे 100% कॉन्ट्रीब्युशन दिलं. आणि म्हणूनच की काय बघा, क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमच्या संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर प्रत्येक खेळाडूला मैदानातल्या त्याचं योगदान त्याला जोडावं लागतं. आणि सध्या हे दोन संघ मेगा फायनल खेळताना दिसत आहेत. हवेमध्ये फार उंचीवरती चेंडू आहे आणि किरण तिकडे झेल टिपली जाईल अचूक पद्धतीने आणि तदनंतर अजून एक विकेट नीरजला देखील माघारी परतावं लागेल. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. डावखुराताचा फलंदाज यश डोंगरे सध्या मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय क्रमांक 4 वर. 2 विकेट फार अर्ली गेलेत. पहिला विकेटचा विचार केला तर 5व्या चेंडूवरती जिथे धावा फळकावरती 6 होत्या, तिकडे 1 विकेट गेला आणि तदनंतर दुसरा विकेटचा विचार केला तर अगदी 7 या आकड्यावरती म्हणजे मागची 1 धावेवरती जर पाहिलं तर 2 विकेट मैदानाच्या बाहेर गमावले गेलेत. आणि मी म्हणेन की 3 षटकांची मॅच आहे. टीम एनआर बोरपाडा बी संघाची बॉलिंग अटॅक चांगला आहे, त्यामुळे मिनिमम 25 ते 30 धावांचा विचार करावा लागेल. सध्या 7 धावा फळकावरती आहेत, त्यामुळे कॅल्क्युलेटेड गेम.
प्रतिषटकाच्या पाठीमागे 10 ते 12च्या ॲव्हरेजने तुम्ही कशा प्रकारे धावू शकता, चेंडूच्या मेरिटला ओळखून कशा प्रकारे त्याच्यावरती अटॅक करू शकता, हे सिच्युएशन ओळखून आता खेळावं लागेल. ओ स्विंग अँड मिस, टप्पा पडला, थोडासा लो चेंडू आणि त्याच दरम्यान यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपामध्ये धीरज मडवी गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती विकेट आला आणि दुसरा बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 2. तिसरा चेंडू आहे प्रगतीपथावर. ओ आणखी एक डॉट बॉल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर समीकरण थोडस शांत दिसताना पाहायला मिळतं, जे 7 या आकड्यावरती आहे. मेगा फायनलची मॅच खेळतात, त्यामुळे धावा फळकावरती जोडावाच लागतील जर मेगा फायनलच्या ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं असेल तर. यावर्षी वेगळा चेहरा दिसेल आपल्याला. ओ ऑन साइडला आता बॅटच्या प्रॉपर मिडल शेंड देखील पाहिलं तर प्रेक्षक वर्ग अजून येत आहेत या मैदानापर्यंत. बोरपाडाचे समर्थक आपल्याला पाहायला मिळतात, त्याचबरोबर टीम कवाड संघाचे देखील खूप सारे समर्थक इथपर्यंत जोडले गेलेत. ओ पहिला बॉल हवेमध्ये उंचीवर, विकी मात्र तिकडे पोहोचतील आणि तदनंतर टिपली जाईल झेल आणि संपेल फलंदाजाचा खेळ. अजून एक विकेट. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला अतुल मेहरला. दरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्माननीय सचिनजी भोईर साहेबांचे इथे शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. त्याचबरोबर सन्माननीय ईश्वरजी भोईर साहेबांचं देखील इथे शुभागमन होत आहे. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय दीपक जनार्दन भोईर साहेबांचं देखील इथे शुभागमन होत आहे आणि सन्माननीय आकाशजी भोईर साहेबांचं देखील इथे शुभागमन होतं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. आणि त्याचबरोबर जमलेल्या सर्व प्रेक्षक राजाचं, प्रेक्षक मायबापांचं देखील पुनश्च एकदा हार्दिक स्वागत, जे आमच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत आज आज इथपर्यंत पोहोचलेत. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला ऑन साईडला. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक विकी मात्र तिथे पोहोचतील आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचते 14 आकड्यावरती. धावसंख्या फळकावरती 14 आकड्यावरती चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 2. पहिल्या चेंडूवरती विकेट आला, तदनंतर एक सिंगल आली. डावखुराताचा बॅटर ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत एक मोठा फटका किंवा एक मोठा धमाका निघालेला, तो बॅटर आता स्ट्रायकर एंडवर. ओ लो टाकला होता चेंडू अगदी पुढे आणि तदनंतर एक सिंगल धाव पाहायला मिळेल. ठाऊक आहे अतुल मेहरला, कारण की एखादा डावकुराताचा फलंदाज ज्यावेळेस बॅटिंग वरती असतो, अनेकदा म्हटलं ना की लेफ्ट हँडेड बॅट्समन मोठे फटके मारण्यासाठी किंवा पॉवर हिटिंगसाठी ओळखलं जातं. त्यामुळे डावकुराताचा फलंदाजाच्या विपक्षामध्ये अनेकदा ऑफ टू ऑफ गोलंदाजी फार सारी चालते, कारण की ऑन साईड त्याची खूप जास्त स्ट्रॉंग असते. त्यामुळे अतुल मेहरने देखील इथे पुढे चेंडू टाकला होता जरूर, पण ऑप्समच्या बाहेर होता, म्हणूनच की काय लॉंग ऑफला खेळायला भाग पडला आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण देखील होता. यश तांदळे, कर्णधार यश तांदळे बॅटिंगवर. लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू, एक धाव तर बनवली गेली. पंचांचा इशारा वाईड आणि वाईड प्लस 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट केली जाते आणि त्याच एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 2 ने वाढतील. धावा फळकावरती जोडल्या गेल्या 17-17 आकड्यावर. सन्माननीय आदरणीय सुरेशजी वारगडे साहेब यांचं इथे शुभागमन झालं. आपणास देखील मी साहेब विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. 3 चेंडूंचा खेळ, 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 बॉल झालेत का? 3 चेंडू. पुढचा बॉल फुल टॉस आहे आणि तदनंतर चेंडू 1 बाउन्स सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. आणि इथे शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं आदरणीय सन्माननीय
सुरेशजी वारगडे साहेबांचं शुभागमन झालंय. आम्ही सुरेशजी वारगडे साहेबांना नम्रतेची विनंती करतोय आपण या VVIP डाईसवर क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. वर्ल्ड टू कॉम्बॉक्स. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा देखील फळकावरती 21. बघा आपण 25-30चा विचार करत होतो आणि इथे 21 धावा तर फळकावरती बनवल्या गेल्यात. सो मॅच हेड टू हेड फाईटने जशास तशी नक्कीच होणार. अतुल मेहर तयार. ओ खूप दूर चेंडू हाताळला गेलाय आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि सध्या धाव्यांची गरज आहे टीम NR बोरपाडा बी संघाला, कारण की धावा फार महत्वाच्या आहेत. सध्या धाव्यांची किंमत जर पाहिली तर लाख मोलाची आहे. त्यामुळे एक एक अशा प्रकारच्या धावा कुठेतरी बोरपाडा संघाची परिस्थिती जी आहे ती मजबूत करते. 22 या आकड्यावरती धावसंख्या फळकावरती जोडली गेल्या. या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हवेत खेळायचंय, उंचीवरती आहे. तदनंतर विकी मात्रे तिकडे पोहोचलेत आणि झेल टिपली जाईल. विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार. बोला तयार. अतुल मेहर शेवटचा अंतिमचा चेंडू घेऊन. ओ डॉट बॉल आला आणि तास दरम्यान खेळ देखील समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये आपण पहिला बॅटिंग करताना टीम NR बोरपाडा बी संघाने धावा फळकावरती बनवल्या. 22 विजयासाठी 23 धावांचं आव्हान आहे. चला एकदा थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स जातोय आपण शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. मंचावर उपस्थित युवा नेते प्रिन्स ऑफ भिवंडी मयुरेशजी विलास पाटील इथे उपस्थित होत आहेत. मी विनंती करतोय करणजी वारगडे आणि निशालजी भोईर या दोन्ही व्यक्तिमत्वांना आपल्या करणजी वारगडे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मयूरजी विलास पाटील साहेबांना या मुख्य क्रीडा मंचावर आपण सन्मानित करायचंय. उबदार शॉल, प्रतीक प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इथून मात्र भेट केली जाते. सोमस साहेब आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. जाऊयात आपण आता तदनंतर आपण जातोय पुढील सन्मानाच्या दिशेने. सन्माननीय भूषणजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांनाही सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. आदरणीय भूषणजी भोईर साहेब आपल्याला ही सन्मानित केलं जाईल. आयोजकांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते भूषणजी भोईर साहेबांना मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करायचं आहे.
कॉमेंट्री बॉक्स. चला मॅचकडे वळूयात आपण. पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जोडली गेली. एक या आकड्यावरती यश तांदळे गोलंदाजी करतात. किरण मडवी स्ट्रायकर एंडवर. किरण मडवीच्या समवेत विशाल भोईरची जोडी. ओपनिंग पॅर्स मध्ये पाहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये ओपनिंग पॅर्स चेंज केली गेली. बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस पाहायला मिळाले कवाड सग्गाकडनं आणि ते चेंजेस कुठेतरी सक्सेसफुल देखील ठरवत आहेत. स्विंग झाला पुन्हा चेंडू आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि याच अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. धावा फलकावरती जोडल्या गेल्या त्या म्हणजेच टोटल 2 या आकड्यावर. बॉलर तयार होत आहे. यश गोलंदाजीवरती उडवायचा प्रयत्न केला हवेमध्ये तितकं चांगलं कनेक्शन नव्हतं. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. एकदा ऍक्शन रिप्ले चेक करूयात आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. हा पहा असं वाटत होतं की बॉल चाललाय पण नंतर ओ माय गॉड जबरदस्त झेल. This is the catch of the tournament, one of the best catch. Superb. म्हणतात ना की तोंडातून घास खेचून घेणं काय असतं ना, त्या झेलवरती पाहायला मिळालं. अफलातून झेल घेतली आहे, दर्जेदार झेल टिपली गेली आणि मग विकेट क्रमांक पहिला किरण मडवी माघारी परतले. जसं खेळले होते मी म्हटलं होतं की कनेक्शन तितकं चांगलं नाहीये की फार दूर षटकार जाऊ शकतो आणि मग तदनंतर ही झेल टिपली गेली युकांच्या माध्यमातून. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला तृतीय क्रमांकाची ट्रॉफी लाभली गेली. सन्माननीय आदरणीय विकीजी थोरात साहेब आपल्यापासून रजा घेतात आणि थँक्यू सो मच. असाच प्रेम तुम्ही आमचा या आयोजन कमिटीवरती सदैव करत राहिली अपेक्षा करतोय आणि आपल्यापासून निरोप देखील घेतात. मॅचकडे वळूयात आपण. गोलंदाज तयार होतोय बॉलिंगवर. पुन्हा एकदा क्रॉस हँड खेळले गेलेत. आडवा पट्ट्याचा फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. जय तिकडे होते आणि त्या सर्वांना फिकी करेपर्यंत जर पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. जाऊन पोहोचली गेली 3 या आकड्यावरती. विचार केला धावेंचा तर फळकावरती 22 जोडला गेला. 23 धावेंचं आव्हान ठेवलं आणि 23चा पाठलाग करताना 3 धावा फळकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकंदरी स्टेबल आहे. दोन्ही संघ सध्या स्टेबल आहेत. वातावरणाचा इफेक्ट होऊ शकतो. आता इथून जर पाहिलं तर बॅटिंगवरती मोठे फटके मारायचा जर प्रयत्न केले तर कदाचित मोठे फटके रोखले देखील जाऊ शकतील. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. बॅटची टोल लागली आणि त्याच दरम्यान कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. ही धाव चेंडू पाहायला मिळाला. यश तांदळे चांगली गोलंदाजी करतायत मैदानामध्ये. आतापर्यंत यशचे जर चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू फेकून झाले. 3 धावा फळकावरती पाहायला मिळतात. चेंडू क्रमांक 4 हवेमध्ये आहे. टॉप एज अँड टेकन. 1 मोर विकेट डाऊन. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने थँक्यू दिसे. चला एकदा आपण बोरपाडाच्या प्रेक्षकांचा आवाज ऐकूयात. चला बोरपाडा संघाच्या प्रेक्षकांना एकदा जोरदार आवाज.
आज मला सीम कवड संघाचे प्रेक्षक वर्ग आपला देखील आवाज. चला आता दोन्ही संघांचे एकदाच आवाज, एकदाच बोरपड आणि कवड दोन्ही. सगळ्यांनी बोला बोला गणपती बाप्पा बजरंग बली की. वाह, ही मेगा फायनलची मॅच. असा प्रेक्षक वर्ग सपोर्ट करत असेल तर मेगा फायनलची मॅच रंगताना देखील दिसेल. आतापर्यंत जर या स्पर्धेचा रेकॉर्ड पाहिला तर मागच्या 5 वर्षाचा 3 मेगा फायनलच्या ट्रॉफीज ज्या आहेत त्या ज्युनियर संघाने उचलल्यात आणि 2 ज्या आहेत त्या अच्छा 2 ज्युनियर आणि 2 सिनियर म्हणजे एकंदरी 2-2 पॉइंट वरती आहेत. तो सो आता 5वा वर्ष आहे स्पर्धेचा आणि पाहावं लागेल ही स्पर्धा कोणाच्या नावावरती होती. जो जीता वो सिकंदर. ओ सरळ हवेत फसले, टिपली असेल, संपलाय खेळ. आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक. म्हटलं होतं की जर एनआर बोरपाडा बी संघाने धावा फळकावरती 20+ बनवल्या तर कठीण जाऊ शकतं, कारण की ॲटमॉस्फिअर कंडिशन्स देखील बदलल्यात. त्यामुळे कदाचित डिफिकल्टीज वाढल्यात देखील. जे फटके अगदी इझिली ट्रॅव्हल जे होणार होते ना ते मैदानात रोखलेत. पण आता त्या कंडिशनला एक्सपेक्ट करून किंवा त्या कंडिशनला बघून त्याच्यावरती खेळ करावा लागेल. नवीन बॅटर जय गुरव. फार कमीदा बॅटिंग मागच्या काही टुर्नामेंट पासून जय गुरवला पाहिल्या. या आधी 2 ते 3 वर्षाचा विचार आधीचा केला तर जय गुरव ॲज अ ओपनर म्हणून खेळताना आपण पाहत होतो. पण आता सध्या मॅचला सांभाळण्यासाठी मिडल ऑर्डर्समध्ये त्याला प्रमोट केलंय आणि पाहावं लागेल जय गुरव कशा प्रकारची मॅच इथून हँडल करतात. संधी तर आली, आता संधीचं सोनं करून दाखवेल का. धावा फळकावरती आहेत फक्त आणि फक्त 3, ज्यामधल्या 2 वाईड आणि 1 सिंगल आहे. यश तांदळे तयार. हलक्या गतीने ऑनसाइडला खेळता शरी दुसऱ्या धावेची तर कॉलिंग केली, 1 धाव बनवली आणि त्याच दरम्यान एका धावेवरती थांबावं लागलं देखील. या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जर पाहिला तर षटक समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती जर पाहिल्या तर टोटल 4 या आकड्यावरती. हॅलो चेक. चला मॅचकडे जाऊयात. एकदा जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन, जर जय बजरंग चषक 2024 तुम्हाला आयोजन आवडलं असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. टाळ्या कमी दिसतात, अजून जोरात. पुन्हा एकदा जर आयोजन आवडलं असेल तर जोराने मोठ्याने आवाज करायचा आहे. 1 2 3. अरे वा. यश डोंगरे आहेत गोलंदाजीवरती, षटक क्रमांक 2 घेऊन. पहिला बॉल बॅटची एज आणि तदनंतर क्षेत्ररक्षक पाठीमागे इनफिल्ड अडवतात. एका धावेकरिता एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना 5 या आकड्यावरती. दरम्यान सन्माननीय संतोष मामा भोईर माजी क्रिकेटपटू यांचे इथे शुभागमन झालं, ज्यांच्या नावाचा आपण स्टँड या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय. लो राहिला यावं चेंडू. सगळ करणारा चेंडू खाली राहिला आणि तदनंतर धीरज मडवीला हुलकावणी देऊन निघून गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये फक्त 5 धावा फळकावरती. 2 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झालाय. हलक्या गतीने पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला होता. 1 धाव तर बनवली आहे. खेळता शनी दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. स्ट्रायकर एंडला फेकी वेगाने आणि त्याच दरम्यान 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला 7 या आकड्यावर.
23 धावांचा पाठलाग करतोय. ओ सरळ सरळ खेळायचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक तिकडे नाहीयेत आणि वन बाउन्स, चेंडू निघून चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. चौकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग. चला घाई करा टीम बोरपाडा बी. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक लाभलं गेलं, सन्माननीय आदरणीय जितेश गुंदोळकर साहेब यांचा देखील इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपणास देखील विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 11, 11 आकड्यावरती 3 विकेट गमावताना आणि सध्या धीरज मडवी, जब तक धीरज है ना तब तक मॅच है. ओ पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, बस पर्याय. काय नियंत्रणबद्ध गोलंदाजी करतात, जबरदस्त गोलंदाजी. येणारा टीम एनआर बोरपाडा संघाचा किंवा बोरपाडा गावाचा क्रिकेटच्या पटलावरती बॉलिंग अटॅक मधला भविष्य फार उज्ज्वळ आहे. कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी केल्या 7-12 हा इक्वेशन मैदानामध्ये पाहतोय. आणखी एक, याला बोलतात व्हेरिएशन, याला बोलतात अगदी बदल करणं. या आधीचा चेंडू पुढे वाईड यॉर्कर टाकला, त्यानंतर बॅटर कुठेतरी तयार होता फुलरलेनच्या चेंडूसाठी आणि मग पाठी ठेवला आणि टर्न केलाय चेंडू. 6 चेंडू 12 धावा, 6-12. काय रंगली आहे मॅच जबरदस्त. गोलंदाजीवरती गोलंदाज सुशील, सुपर मॅच, पैसा वसूल मॅच. आता म्हणेन की हे आयोजन पूर्णपणे जी मेहनत घेतली होती त्या सगळ्या मेहनतीला या आयोजनाला रंग लागला. कारण की मेगा फायनलची मॅच वन साइड मागच्या 4 वर्षात झाली नाहीये, तर या 5व्या वर्षी देखील होणार नाही. एकही मॅच आपल्याला फायनलची वन साइड बघायला मिळाली नाही या स्पर्धेमध्ये. मेगा फायनल कशी असावी तर ती मग अशी असावी. सहा चेंडू 12 धावा. ओ पहिलाच बॉल यावेळेस मिस झाले जय आणि तदनंतर एक धाव तिकडे बनवली जाते एका धावेच्या मदतीनं. 5 चेंडू आणि 5 मध्ये धावा बनवायच्या तक्रार. पाच चेंडू 11 धावा. जे प्रेक्षक वर्ग बसले होते ते उभे राहिलेत कारण की मॅच तशा प्रकारची आहे. ओ सरळ खेळायचा प्रयत्न केला, अजून एक विकेट धोक्यात आणि आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर. आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक. 4 चेंडू आणि 4 मध्ये आता धावा फळकावरती बनवायच्या 11 आणि बॅटिंग वरती सध्या बॅटर आपण पाहतोय योगेश कोकणे. मान इन फॉर्म मध्ये आहेत, पण तो फॉर्म आता पुढे चालवायचा असेल, अगदी आपल्या समर्थकांच्या डोक्यावरती नाचायचं असेल, अगदी मिरवायचं असेल थाटात, तर हीच वेळ आली आहे. वेळ फारशा किंवा संधी फारसा येत नाही. आलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी योगेश कोकणे सध्या मैदानामध्ये दाखल झालाय. विजयासाठी 4 चेंडू आणि 4 मध्ये 11 धावा फळकावरती जोडायच्या आहेत. कदाचित कवाडकरांची शेवटची उम्मीद असावी योगेश कोकणे. लेग समोर ठेवला, पायावरती आदळला, तदनंतर थांबवलं आणि मॅच आता आहे 3 चेंडू 11 धावा. तीन चेंडू 11 धावा.
कि लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। बोला तयार, लॉफ करायचा प्रयत्न केलाय, एक धाव तर बनवली आहे आणि त्याच दरम्यान दुसऱ्या धावेची कॉलिंग रनआउटची संधी देखील आणि त्याच दरम्यान 2 धावा फळकावरती बनवल्यात। सो आता विजयासाठी 2 चेंडू 9 धावा, ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तोच खरा दिपवून टाकेल जगाला आज होऊन खरा जय बजरंग चषकचा धडाकेबाज। कोण होणार आहे जय बजरंग चषकाचा धडाकेबाज? ओके फाइन, 2 चेंडू विजयासाठी 9 धाव्यांची गरज आहे। मॅच कोणीही जिंका, आतमध्ये सगळे जातील। ओ पुढे लॉंग स्टॉपला बॉल वेगाने चाललाय, अभी भी उम्मीद जीवित है। 4 आल्या, किस्मत भी सरा से मजे ले रही है कि जीतने वालों को भी यहाँ पे संघर्ष करना पड़ रहा है। 1 चेंडू 5 धावा, फायनल कशी असावी तर अशीच असावी। 1 चेंडू 5 धावा, ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी। एकदा सगळे प्रेक्षक वर्ग, मॅच आवडली का? जोरात एकदा पुन्हा आवाज करा। 1 चेंडू 5 धावा। रॅलिंग सोडायच्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेल, रॅलिंग सोडा। रॅलिंग सोडा। 1-5 ची गरज आहे। शेवटचा चेंडू, ओ माय गॉड। थँक्यू